नमस्कार, सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. मी रेखा भेगडे. आज आंतरराष्ट्रीय महिला दिवस आहे आणि सामान्यातून असामान्य काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे. आपल्यासोबत आज आहेत तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नगरसेविका सिया चिमटे मॅडम. आज आपण त्यांच्याकडून त्यांची माहिती जाणून घेणार आहोत. मॅडम, सर्वप्रथम आमच्या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आणि महिला दिनाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. काय सांगाल मॅडम, तुमचं सर्वप्रथम आमच्या दर्शकांना तुमचा परिचय करून द्या. नमस्कार, मी कुमारी सिया लक्ष्मण चिमटे, तळेगाव दाभाडे नगर परिषदेची नगरसेविका. सर्वप्रथम सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी एक मागासवर्गीय कुटुंबातील, त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग या क्षेत्रामध्ये राष्ट्रीय प्लेयर असून इंद्रायणी महाविद्यालयाची एक विद्यार्थिनी आहे. मॅडम, तुम्ही खेळामध्ये खूप छान प्रावीण्य मिळवलेलं आहे, तर खेळामध्ये येण्यासाठी तुम्ही महिलांना, मुलींना कशा प्रकारे प्रोत्साहन द्याल? खरं तर सांगायचं म्हटलं तर खेळ हा अतिउच्च घराण्यातील मुली खेळतात असा एक समज आहे, परंतु असा समज न होता मागासवर्गीय कुटुंबातील म्हणजे मागासवर्गीय समाजातील मुली देखील खेळामध्ये आपले नाव मोठे करू शकतात. कारण सांगायचं झाल्यास आजच्या जीवनामध्ये ज्याप्रमाणे शैक्षणिक शिक्षण हे महत्त्वाचे आहे, त्याचप्रमाणे खेळामध्ये देखील मुली असणे ह्या आत्ताच्या म्हणजे सामाजिक दृष्ट्या या महत्त्वाच्या आहेत. आपण पाहतो मावळामध्ये आज खेळांमध्ये देखील खूप मुलींनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमवलेलं आहे. तुम्ही त्या खेळाकडे, क्रीडा प्रकाराकडे जावं असं तुम्हाला कसं वाटलं किंवा तुम्हाला त्याच्यामागे कोणाचं प्रोत्साहन होतं? खरं तर सर्वप्रथम सांगायचं म्हटलं तर मला लहानपणापासूनच खेळायची आवड होती, परंतु मी वयाच्या 16व्या वर्षापासून हा जो खेळाचा सामना आहे तो मी म्हणजे प्रॅक्टिस चालू केली किकबॉक्सिंग या क्षेत्रात. किकबॉक्सिंग हा खेळ अतिशय अवघड आहे, परंतु माझ्या आईवडिलांचा मला असणारा एक सपोर्ट मला आज राष्ट्रीय पातळीपर्यंत घेऊन गेला. त्याचप्रमाणे असं सांगायचं झाल्यास राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीसाठी मला आर्थिक सहाय्याची आवश्यकता होती, तर इंद्रायणी महाविद्यालयाचे अध्यक्ष रामदासजी आप्पा काकडे यांनी मला आर्थिक मदत करून राष्ट्रीय पातळीपर्यंत रामदास आप्पा घेऊन गेलेले आहेत मला. खरंच रामदास आप्पा काकडे हे सगळ्यांसाठीच खूप छान, सगळ्यांनाच मदत करत असतात. आपण पाहतो की तुम्ही माझ्या माहितीप्रमाणे तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये सर्वात तरुण नगरसेविका म्हणून आहात. खेळाकडून एकदम तुम्हाला असं कसं वाटलं की तुम्ही राजकारणाकडे जावं? खेळातून राजकारणाकडे जाण्याचा एकच उद्देश म्हणजे खेळातून म्हणजे ज्या परिस्थितींचा सामना सर्वसामान्य मुली करतात, खेळामध्ये एक नाविन्यपूर्व नाव मी माझं केलंच, परंतु काहींच्या माध्यमातून मी राजकीय क्षेत्रामध्ये उतरले. फक्त एक नाव किंवा प्रतिष्ठेसाठी मी काही राजकारणामध्ये उतरलेली नाही आहे. काय सर्वसामान्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सर्वसामान्यांच्या अडचणींमधून मी पुढं गेलेली आहे. आणि सांगायचं झाल्यास स्वतःला अनुभव आल्याशिवाय दुसऱ्यांच्या समस्या कळत नाहीत, त्याचप्रमाणे माझं असेल. मॅडम, आपण एक महिला आहात आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी तुम्ही इथून पुढे काय काम करणार आहात? खरं तर सांगायचं झाल्यास महिलांच्या सक्षमीकरणासाठी ते तर महिलांचा आरोग्याची समस्या आहे, त्यासाठी माझे प्रयत्न राहतील. त्याचप्रमाणे पूर्वीच्या काळामध्ये आर्थिक परिस्थितीमुळं आपल्या ज्या मुली आहेत त्या शिक्षणापासून वंचित राहिलेल्या आहेत. आताच्या काळात पण मुली ह्या शिक्षणापासून आर्थिक परिस्थितीमुळं या वंचित राहतात. एक 18-19 वर्षाच्या मुली झाल्या की त्यांचं लग्न लावून देणे किंवा चूल आणि मूल ही परंपरा पूर्वीच्या काळी होती, परंतु आत्ताच्या प्रभागामध्ये हे तरुणांचं म्हणजे आत्ताचा समाज आहे जो तरुणांचा समाज आहे, तर महिला या शिक्षणापासून, मुली शिक्षणापासून वंचित नाही राहिल्या पाहिजे. त्याच महिलांच्या रोजगारासंदर्भात आपण कोणती कामे करणार आहात? खरं तर बचत गटाच्या माध्यमातून ज्या काही शासनाच्या शासकीय योजना आहेत त्या अजूनपर्यंत महिलांपर्यंत पोचलेल्या नाहीत. त्या माध्यमातून महिलांच्या हाताला रोजगार कसा मिळवून देईल याचा मी प्रयत्न करीन. त्या माध्यमातून, रोजगाराच्या माध्यमातून ह्या महिला या स्वावलंबी आणि सक्षम होतील असं वाटतं मला. तुमचा आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे, तुमचा क्रीडा क्षेत्रातला असेल, सामाजिक क्षेत्रातला असेल, आता तुमचा राजकीय प्रवास आता चालू झालेला आहे, या सर्वांमागे तुम्हाला कोणाचं प्रोत्साहन मिळालं? सर्वप्रथम लहानपणापासून मला माझ्या आईवडिलांचं प्रोत्साहन मिळालं. त्यानंतर मी जशी खेळाकडे वळाली तर मला या खेळामध्ये माझे गुरु लांबा सर यांनी महत्त्वाचे मार्गदर्शन केले. आणि त्यानंतर जे काही माझं राष्ट्रीय हे आहे स्पर्धा आहे त्याच्यातून मला रामदास आप्पांनी राजकारणामध्ये प्रोत्साहित केलेलं आहे. आता तुम्ही एक महिला आहात आणि महिलांसाठी आज आंतरराष्ट्रीय महिला दिवस आहे, तर तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता?
आज महिला दिनानिमित्त मी एकच संदेश देऊ शकते की महिला या स्वतःच्या पायावरती उभ्या राहा. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून महिलांनी कामं केली पाहिजेत. केवळ एक चूल आणि मूल याच्यामध्येच आपलं जे काही आपला संसार आहे हा केवळ न बांधता समाजासाठी महिला आजच्या समाजामध्ये आपण महिला बघतो. काही डॉक्टर आहेत, काही अंतराळामध्ये काम करतात, काही राष्ट्रीय खेळाडू आहेत. अशा कितीतरी महिला पुढे आहेत, परंतु केवळ एक महिला म्हणून प्रत्येक गोष्टींमध्ये मागं न राहता आपण पुढं कसं जाईन आणि सक्षम कसं बनेल याचा प्रयत्न महिलांनी केला पाहिजे. आज राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक त्याचप्रमाणे सर्व क्षेत्रांमध्ये महिला या आपल्या आघाडीवरती दिसतात. आज महिला या डॉक्टर आहेत, कोणी पोलीस आहे, MPSC मार्फत त्या उच्च शिक्षण आहे, क्लास 1 अधिकारी आहेत. त्याचप्रमाणे वर्ल्ड कप आपल्या क्रिकेटचा जो काही आपण जिंकला त्यासुद्धा महिला आहेत. क्रिकेट महिला इंडियन टीम. त्याचप्रमाणे खो खो मध्ये जी आपली स्पर्धा झाली त्यामध्ये ती विद्यार्थी जी इंद्रायणी कॉलेजची होती की आम्ही इंद्रायणी कॉलेजच्या विद्यार्थिनी ज्या आमच्या वयाच्या आमच्या मैत्रिणी आहेत त्या आज एवढ्या मोठ्या उंचीपर्यंत जाऊन पोचलेल्या आहेत. तर आजची महिला ही कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी नाही, सगळ्या क्षेत्रांमध्ये महिला या आघाडीवरती आहेत. मी आता राजकारणामध्ये एक नगरसेविका आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सर्वात लहान घटक म्हणलं तर ग्रामपंचायती. तर ग्रामपंचायत सदस्यापासून तर भारताचे राष्ट्रपती पर्यंत महिला या आघाडीवरती जाऊन आपले कामकाज पार पाडत आहेत. धन्यवाद चिमटे मॅडम. या होत्या तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका सिया चिमटे मॅडम. यांचा प्रवास खरं तर खूप प्रेरणादायी आहे. सर्वसामान्य घरातून ह्या आलेल्या आहेत. क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांनी राष्ट्रीय स्तरावर कामगिरी केलेली आहे आणि आता त्यांचं राजकीय क्षेत्रात देखील त्याच पावलावर पाऊल ठेवून हे सामाजिक कार्यामध्ये देखील त्याच धडाडीने आता प्रयत्न करणार आहेत. सिया मॅडम, तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या सतर्क महाराष्ट्र या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.